नमस्कार, माझं नाव रेश्मा आहे. माझ्या शाळेचं नाव शिवाजीनगर मनपा शाळा क्रमांक 2 आहे. मी 7व्या वर्गात शिकतो. माझ्या वर्ग शिक्षिकेचे नाव अन्सारी अस्मा आहे. मी तू हे करू शकते पढत आहे. आज दिशा आणि धनंजय खूप आनंदात होते, कारण त्यांची आजी गावाहून येणारी होती. गावाहून येताना आजी नेहमी मुलांसाठी घरी बनवले खाऊ, शेतातली फळे घेऊन यायची. त्यांना आवडणारे पदार्थ बनवून खाऊ घालायची. त्यांचे खूप कौतुक करायची. धनंजय अभ्यासात खूप हुशार होता. तो नियमित अभ्यास करायचा. सगळ्या उपक्रमामध्ये स्पर्धेत भाग घ्यायचा. वर्गात दिलेली सर्व प्रकल्प पूर्ण करायचा. संगणक विविध पुस्तकाच्या मदतीने व वैविध्यपूर्ण माहिती तसेच चित्रेही मिळवायच्या. तो नेहमी दिशाला तिच्या शाळेच्या कामात मदत करायचा, पण केलेल्या मदतीनं बदल्यात तिच्याकडून काहीतरी घ्यायच्या. शाळेतही त्याला कोणती मदत लागली तर त्या बदल्यात तो मदत मागण्याकडून पक्ष करायचा. एके दिवशी दिशाला विज्ञान प्रकल्प पूर्ण करायचा होता. तिने धनंजयची मदत मागली. त्या बदल्यात त्याने तिच्या जेवणात नवा डबा मागतील. तिने नकार दिला तेव्हा तो दिशाला म्हणाला, ठीक आहे, मग एक प्रकल्प पूर्ण कर. मी चाचलो. ठोकऱ्यावर त्याला माहीत होत्या की आपली छोटी बहीण आपल्या शिवाय प्रकल्प पूर्ण करू शकणार नाही. धनंजयचे बोलणे ऐकून दिशाच्या डोळ्यात पाणी आले. आजी सोफ्यावर बसून हे पाहत होती. आजी तिला म्हणाले, दिशा, तू दुसऱ्यावर विश्वंभर राहत जाऊ नकोस. धून स्त्रीची कामे स्वतः करतो म्हणून त्याच्या आत्मविश्वास आहे. तुलाही तुझ्यातील क्षमतावर विश्वास ठेवला पाहिजे. चल, मी तुला प्रकल्प सुरू करायचे मदत करते. धनंजय खेळून आला तेव्हा त्याला खूप नवल वाटले, कारण दिशा तीच प्रकल्प पूर्ण करते होती. रात्रीच्या जेवणात तिने आपला प्रकल्प पूर्ण केला. दिशाला स्वतःचा खूप अभिमान वाटत होता. दुसऱ्या दिवशी वर्गात ही सर्व